नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवच्या काही ठळक घडामोडींकडे. ELI योजना मंजूर, 3.5 कोटी रोजगारांची संधी, 2 लाख कोटीचा अर्थसंकल्प. छत्री आंदोलनाचा घणाघात, ठेकेदारांची 90,000 कोटी थकीत बिल अद्याप प्रलंबित. आणि होळकरकालीन वस्तूंची दुरावस्था दूर करा, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी, रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन मिळेल, तर नियुक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी 2 वर्षापर्यंत प्रोत्साहन दिलं जाईल. तसंच उत्पादन क्षेत्रासाठी आणखीन 2 वर्षासाठी वाढीव लाभ दिले जातील. 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या 5 योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ELI योजना जाहीर करण्यात आली होती, जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च 2 लाख कोटी रुपये आहे. 99,446 कोटी रुपये खर्चाच्या ELI योजनेचं उद्दिष्ट 2 वर्षाच्या कालावधीत देशात 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणं असं आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील. प्रोव्हिडंट फंडच्या काय बेनिफिट मिळणार आहेत? भारत सरकारने नुकतीच एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम लॉन्च केलेली आहे. या योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये जे फर्स्ट टाइम एम्प्लॉईज असतील त्यांना 15,000 रुपयेपर्यंतचा बेनिफिट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये मिळेल. हा जो फायदा आहे हा 2 टप्प्यामध्ये मिळेल. पहिला 6 महिन्याची पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर आणि दुसरा 12 महिन्याची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर. दुसरा टप्पा जो आहे त्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्या एम्प्लॉईला फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागेल. दुसरा जो पार्ट आहे भाग ब या योजनेचा, तो आस्थापना म्हणजे कंपन्यांसाठी आहे. अशा कंपन्या ज्या कमीत कमी 2 किंवा 5 नवीन एम्प्लॉई जॉईन करून घेतात, अशा कंपन्यांना, अशा आस्थापनांना महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 3,000 रुपयेपर्यंतचा फायदा त्यांच्या पॅन लिंक्ड बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल. आणि हा जो फायदा आहे हा सगळ्या क्षेत्रांना लागू आहे. 2 वर्षापर्यंत हा फायदा मिळेल. आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्रासाठी हा फायदा 4 वर्षांपर्यंत लागू असेल. या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळपास 3,500 करोड रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि या योजनेसाठी सरकारने 1 लाख करोड रुपयेपर्यंतचं बजेट आवंटित केलेलं आहे. वयोमर्यादा काय ठेवली आहे? वयोमर्यादा नाही आहे. गेले अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामं केली आहेत, मात्र त्यांना त्यांची बिलं अदा केली जात नाहीत. उलटपक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावानं अचानक उगवलेल्या कंपन्यांना तात्काळ बिलं अदा केली जात आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामं मार्गी लावणाऱ्या 3 लाखाहून अधिक कंत्राटदारांची 90,000 कोटींची बिलं थकवली आहेत. थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलनं केली. 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले, मात्र आत्तापर्यंत 4% रक्कम अदा करण्यात आलेली आहे. तसंच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात, पण कंत्राटदारांना पैसे देत नाहीत. थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिलं जाते. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे
पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात. हे माहीत असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामं देऊन बिलं अदा केली जात असल्यानंच हे छत्री आंदोलन केल्याचं सांगितलं. दरम्यान जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्य सरकारनं सुमारे 1.5 लाख कोटींची कामं नियमबाह्य पद्धतीनं वाटली आहेत. त्यावेळेला अर्थ विभागाची परवानगी घेतली गेली नव्हती. त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील विविध विभागात झालेल्या विकास कामांच्या देयकांची 40,000 कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीनं मिळावी. राज्य सरकारनं कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे. विकास कामं करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा. शासनानं सर्व विभागांच्या छोट्या कामांचं एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणं तातडीनं बंद करावं. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्यांमधील कामांचं वाटप अभियंत्यांना नियमानुसार करावं इत्यादी मागण्या यावेळेला आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केल्या. या आंदोलनात अनिल नलावडे, बाळकृष्ण ठाकरे, चेतन शिंदे, मिलिंद साठे, हर्षद गंधे, प्रवीण वाहरेती, मनोरकर सपकाळ, सरोदे हांडे, बाविस्कर, दर्शना शिंदे, रवी मालुसरे इत्यादी सहभागी झाले होते. आज पुन्हा काळ्या छत्र घेऊन तुम्ही आंदोलन करतात काय समोर? ह्या ज्या काळ्या छत्र आहेत या इन्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत. जसं पावसाळ्यामध्ये आपल्या छत्र्या उगवल्या जातात लाकडावरती, भूमीवरती, त्या प्रकारच्या ह्या इन्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत की ज्यांच्यासाठी 57,000 कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे. आता अधिवेशन चालू आहे. आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना, आमची 90,000 कोटीची देयकं बाकी असताना तुम्ही हे 57,000 कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्यात तुम्हाला? आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्राटदारांची जर देयकं द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची 57,000 कोटीची करू नका. मला तर म्हणणं आहे की तुम्ही 20-50,000 मिलियन डिलेर कितीची ट्रिलियनची करा, परंतु पहिला आमची देयकं तर द्या. ती देयकं तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगताय? हे विकासाचं पर्व पूर्णपणे खोटं आहे. या जमिनीवरती, धरातलवरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे. तर वारंवार आंदोलन करून तोडगा निघत नाही. सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करते का? नाही, 100% सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते. मागच्या वेळेस सुद्धा ह्या राज्याचा केंद्रबिंदू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, ते आपल्या ठाण्यातले होते. आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली. आतासुद्धा आज आपल्याकडे ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत. आम्ही त्यांना विनंती करून दमलो. आम्ही आता परिवहन मंत्री आहेत, तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते. त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते. या ठाणे जिल्ह्यातल्या 90 ते 95% आमदार खासदार हे महायुतीचे असतानासुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच तिकडे करतोय ना, त्यांनी सुचवलेली कामं करतोय. मग आम्हाला निधी का मिळत नाही आहे? तेच तर मोठं गोडबंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाही आहे. परंतु ह्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांची जर बघाल तर इन्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इन्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत, ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत, त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत, त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही आहे. मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा गंभीर विषय सांगतो. इथे बाजूलाच आपले पोलीस वसाहत आहेत. त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे. आम्हाला सांगायला अजून नवल वाटतंय की त्याच्यासाठी मंजुरीसुद्धा या शासनाने दिलेली नाही आहे. या प्रकारची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजून एक गर्भित इशारा देतोय की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारखी आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात. का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे 90,000 कोटीची देयकं ते देणार नाहीत. आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार 1 लाखाचा, 5 लाखाचा, 10 लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील. परंतु या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो, तुम्ही कितीही अत्याचार करा, आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमची तुमच्याकडनं देणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही. तर अधिवेशन चालू आहे, काय कोण आवाज उठवणार आहे त्याच्यावर? अधिवेशनामध्ये आम्ही वारंवार विरोधी पक्षनेते असतील, इतर सगळेजण असतील, त्यांच्यामार्फत आम्ही आवाज उठवतच आहोत. ते आमचा आवाज उठवत आहेत. परंतु मला एक समजत नाही आहे, आम्ही जी कामं करतोय शासनाचीच करतोय ना. जर आम्ही शासनाची कामं करतो तर शासनाच्या मार्फत कितीची थकबाकी आहे हे शासनाकडे कळवलेलं आहे. मग शासन का देत नाही आहे? म्हणजे ह्याच्या मागे कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं गोडबंगल आहे हे यातनं स्पष्ट दिसून येते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या होळकरकालीन वास्तूंची झालेली दुरावस्था सरकारनं दूर करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात तर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत करून महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधलंय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना त्यांच्या कार्याचं आणि सामाजिक बांधिलकीचं प्रतीक असलेल्या वास्तू मात्र दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या अवस्थेत आहेत। या वास्तूंचं योग्य जतन न केल्यामुळे इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप करत धनगर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा या संघटनेनं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे इत्यादी प्रमुख नेत्यांसह पुरातत्व विभागाला सविस्तर निवेदन सादर केलं होतं। यामध्ये जेजुरी होळकरवाडा, मांडवगण हत्तींची समाधी आणि होळकरवाडा, पंढरपूर, होळकरवाडा, अन्नछत्र नाशिक, अहिल्याराम मंदिर, धर्मशाळा, बारव, भुईकोट किल्ला, होळकरवाडा पुणे, होळकर ब्रिज, होळकर छत्री, होळकरवाडा, अहिल्यापूर, शिरपूर, 5 मजली बारव, लोणार, वेरूळ, नगर, जालना, कसारा घाट, धुळे, अन्नछत्रे, विहिरी, घाट, किल्ले, वाडे इत्यादींसह अनेक वास्तूंचा समावेश आहे। हा विषय आमदार संजय केळकर यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडून सरकारचं लक्ष वेधलं। या सर्व वास्तूंचं जतन करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे संपूर्ण धनगर समाजानं आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानलेत। राज्यातील सर्वच वाहनांवर HSRP बसवणं आता शासनानं बंधनकारक केल्यानं जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आत्तापर्यंत तब्बल 1,68,000 वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल केलाय। बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहनं, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 4 डिसेंबर 2024 रोजी शासनानं आदेश जारी केला असून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन HSRP बसवणं आवश्यक आहे। या प्रकरणी गती देणं गरजेचं आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून आत्तापर्यंत 1,68,000 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,43,000 वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे। त्यापैकी सुमारे 1,00,000 वाहनधारकांनी आपल्या वाहनावर नवीन HSRP यशस्वीरित्या बसवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागानं 3 अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे। नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून अशा प्लेट्स बसवू नये, कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही, त्यामुळे त्यांचे कायदेशीर महत्त्व राहत नाही। वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं आता अपरिहार्य झालंय। प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीरंग विद्यालय ठाणे येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पारंपरिक पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणी पालखी दिंडी काढली होती। या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भक्तिभावानं सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। काही विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात टाळ मृदुंग वाजवत पुढे चालत होते, तर काहींनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची सजवलेली पालखी खांद्यावर घेतली होती। पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा गजरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। शाळेच्या शिक्षक वर्गानंही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचं महत्त्वाची जाणीव निर्माण व्हावी हा उद्देश या उपक्रमामागे होता। या पालखी सोहळ्यानं शाळा परिसरात आनंद, उत्साह आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण झालं। पालखी मार्गावर पालखीचं स्वागत करताना अनेकांनी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। ठाणे शहर गुन्हे शाखेच्या घटक 2 भिवंडी विभागानं मोठी कारवाई करत 74 किलो 548 ग्रॅम गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे। जप्त केलेल्या अंमली पदार्थांची बाजारभावातील किंमत तब्बल 37,37,400 रुपये इतकी आहे। गुप्त माहितीच्या आधारे भिवंडीतील दर्गा रोड, मोमीनबाग परिसरात सापळा रचण्यात आला होता। फैजल अकबर अन्सारी हा गांजा अब्दुल रहमान अन्सारी याला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे सह पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली। त्यामध्ये फैजल अकबर अन्सारी, अब्दुल रहमान अन्सारी आणि अनवर जमीलुद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली।
तपासादरम्यान आरोपी क्रमांक 1 आणि 2 याच्याकडून आरोपी क्रमांक 3च्या घरातून गांजाचा मोठा साठा सापडला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी करत आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, रवींद्र पाटील, ASI सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार सुदेश गाग, प्रकाश पाटील, राजेश गावडे, निलेश बोरसे, अनुष्का पाटील, अमोल इंगळे, भावेश घरत, चालक रवींद्र साळुंके यांचा मोलाचा सहभाग होता. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ELI योजना मंजूर, 3.5 कोटी रोजगारांची संधी, 2 लाख कोटीचा अर्थसंकल्प. छत्री आंदोलनाचा घणाघात, ठेकेदारांची 90,000 कोटी थकीत बिलं अद्याप प्रलंबित. आणि होळकरकालीन वस्तूंची दुरावस्था दूर करा, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्श नगर, कोलपाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.